रामकृष्ण हरी. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद 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 सगळ्यांना. माणसाच्या जीवनामध्ये कधी काय घडन ना ते काय सांगता येत नाही. माणूस उद्याचं स्वप्न बघून आज रात्रीचं झोपतंय. उद्याचं स्वप्न बघून आज रात्रीचं झोपतंय. पण उद्या काय घडतंय देवा ते कुणालाच माहीत नाही. म्हणून जीवन आपल्याला देवाने एक बारच अनमोल दिलेलं आहे. ह्या जीवनात कधी काय घडन ना काही सांगता येत नाही. म्हणून ह्या जीवनाला एवढं सांभाळायचं की सोन्याला काय जपतात तुम्ही तसं जीवनाला सांभाळा. जीवन आपलं अनमोल आहे. आपलं जीवन अनमोल आहे. आपल्याला काटा मोडला तर किती त्रास होतंय आणि बिमार पडलं तर किती दुःखाचा डोंगर कोसळतंय. ज्याच्यावर दुःख येतंय त्याला विचारा की तुम्ही, ज्याच्यावर दुःख येतंय त्याला विचारा की तुम्ही दुःखामध्ये काय. अहो हे जीवनाचा वेळ आपण काय घालवताय, व्यर्थ घालवताय. जीवन आपलं एक बार येतंय एक बार जातंय. ह्या जीवनात आपण काहीतरी पुण्याचं काम करा की काहीतरी पुण्याचं काम करा. हे जीवन आपलं अनमोल आहे. आपण ह्या जीवनाला सोन्यापेक्षा जास्त सांभाळायचं. सोनं चांदी आपल्या काहीच कामाची नाही. जीव आपला कामाचा आहे. आपल्याला बार 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 देव आपल्याला चान्स देतोय. चांगलं राहा बाळायनो, चांगलं राहा बाळायनो. अरे मुलायनो, हे बघा ह्या जीवनात येऊन खरं बोला, खरं चाला. कुठंही आपल्याला कमी नाही पडणार. पण आपण एवढ्या चुका करतात ना की एक एक चूक आपली देवाने आपली मांडून ठेवलेली असते. पण आपल्याला कळतच नाही. आपल्याला वाटते काय चालते, आपल्याला वाटते काय चालते. नाही हो, नाही चालत. एक एक कर्म मांडून ठेवलेलं हे देवा परमेश्वराने एक एक आपला हिसाब मांडून ठेवलेला आहे. आपण राशन आणल्यावर कसं चिठ्ठीवर लिहून ठेवतो तसं लिहून ठेवलेलं आहे एक एक हिसाब. आणि आपण म्हणतो आपण ह्या जन्मात तर सगळं चांगलंच केलंय. पण अहो आपल्या पहिल्या जन्माचं बी काय असन ते आपल्याला भोगावंच लागतंय. आपण म्हणतो देवा एवढं दुःख का मला. आपण देवापुढे आपटू रडतो, देवा एवढं दुःख का, एवढं दुःख का, एवढं दुःख का. पण आपलं आदल्या जन्मीचं पण काही पाप असतंय ते पण ह्या जन्मी आपल्याला फेडायचं येत आहे. आपण मोप म्हणतो की मी काहीच नाही केलं देवा, मी काहीच नाही केलं देवा, मी सगळं चांगलं केले. हे दुःख मला का माझ्या नशिबी का. पण आपलं पहिल्या जन्मीचा काय असन त्याचा हिसाब देव घेणारच की हो. ह्या जन्मात तरी घेणार ना. ह्या जन्मात नाही घेणार कोणत्या जन्मात घेणार. म्हणून हे बघा काय बी असू द्या, देव परमेश्वरा सगळ्याला अशीच बुद्धी दे की सरळ रस्त्याने चालू दे. सरळ रस्त्याने चाललं तर आपल्याला काटा मोडत नाही. सरळ रस्त्याने चाललं तर आपल्याला ठेस लागत नाही. खाली बघून चाललं तर आपल्याला हे बघा काटा पण मोडत नाही. म्हणून हे बघा खरं बोला, खरं चाला, इमानदारीनं चाला. इमानदारीच्या हे बघा पाठीमागं सगळं चांगलं होतंय. बैमानीच्या पाठीमागं आपलं काहीच चांगलं होत नाही. म्हणून माणूस म्हणतंय की मी नाहीच केलं काय. तरी असतो आपला काहीतरी गुन्हा असतो. म्हणून ह्या बघा हे आपल्याला भोगावंच लागतं या. म्हणून मी म्हणते हे बघा देवा परमेश्वराचं नामस्मरण करा. ह्याच्या पुढं आपल्याला काहीच मार्ग नाही. फक्त हे बघा मेहनत करायची आणि देवाचं नामस्मरण करायचं बस. देवा परमेश्वरा सुखी ठेव माझ्या परिवाराला. देवा परमेश्वरा सुखी ठेव माझ्या परिवाराला. असं म्हणून चाललं ना तर हे बघा होणारी गोष्टी जरा टळत्यात. असं नाही
की आपण लईच पुण्य केलं तर आपल्याला काही दुःखच नाही भेटणार. आपलं असतंय पूर्वीचं बी, त्यामुळे ह्या बघा ह्या जीवनामध्ये दुःख आपल्याला भोगायलाच लागतंय. कुणाला चुकलं, कुणालाच नाही चुकलं. म्हणून ह्या बघा रडले मी 10 दिवस रडले. आता रडलं तरी ह्या बघा डोळ्याला पाणी आहे नाही. आलं होतं संकट, जाईन हळूहळू. आता कुठवर आपटून घेऊ, कुठवर रडू, कुठवर रडू. म्हणून ह्या बघा देवा परमेश्वरा सगळ्याला सुखी ठेव बाबा. त्याच्या पाठीमागं माझ्या परिवाराला ठेव, त्याच्या पाठीमागं मला ठेव. धन्यवाद. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. राधे राधे, राधा राधा, राधा राधा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.